नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबवाला आरीवर्क चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपल्या क्लासचा हा 18वा दिवस आहे. आत्तापर्यंत आपल्या क्लासचे आपण एकूण 17 क्लास कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण आपल्या क्लासमध्ये जे आपण क्लास कंप्लीट केले त्याच्यामध्ये जर हँडवर्क, थ्रेड आणि आरीवर्कची बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघत आलेलो आहोत. ठीक आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जरदोशीचं फ्लॉवर कसं बनवतात हे तुम्हाला दाखवलं होतं. ठीक आहे. तर हे आपण आधी त्याच्या कट बीट्सचं लीफ बनवलं होतं, जरदोशीचं बनवलं होतं आणि तुम्हाला मी फ्लॉवरसुद्धा काल बनवून दाखवलं होतं. तर आज आपण आपल्या या क्लासमध्ये सिक्वेन्सचा वापर कसा करायचा, सिक्वेन्स आपण आपल्या आरी वर्कमध्ये कसं वापरायचं हे आपण इथं बघणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या वर्कला सुरुवात करणार आहोत. तर इथं बघू शकता हे मी सिक्वेन्स घेतलेले आहेत. हे गोल्डन कलरचे सिक्वेन्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कलरमध्ये पण सिक्वेन्स मिळून जाते. तुम्हाला ज्या कलर्सचं वर्क करायचं आहे त्या कलर्समध्ये तुम्हाला सिक्वेन्स मिळतात आणि याला सिक्वेन्स म्हणतात. बघा, हे याच्यामध्ये पण साईजनुसार हे सिक्वेन्स असतात. ठीक आहे. तर तुम्हाला ज्या साईजचे सिक्वेन्स हवेत हे तुम्ही तिथं मागून घेऊ शकता. ठीक आहे. तर आता सुरुवातीला आपण इथं मी ही नीडल घेतलेली आहे आणि थ्रेड घेतलेला आहे. जरीचा जो थ्रेड असतो तो थ्रेड मी घेतलेला आहे. आता आपण इथं सुरुवात करूयात. ठीक आहे. हे पहिल्यांदा तुम्हाला मी आता हे सुरुवातीला सगळं सांगितलेलं आहे, नीडल कशी काढायची, कसं हे करायचं. आता ही जी नीडल आहे ही प्रोफेशनल लोक यूज करतात. त्या नीडलने मी तुम्हाला दाखवत आहे. आता सुरुवातीला काय करायचं, हे आहे सिक्वेन्स. आपण नीडल खाली घातली, दोरावरती घेतला, त्यानंतर ना मी काय केलं, हा सिक्वेन्स घेतला, इथं ठेवला. त्यानंतर ना ह्याचा जो मध्य आहे त्या मध्याच्यामध्ये नीडल घालून थ्रेडवरती घेतला असतो. बघा, याच्यातून असं वरती काढलं. त्यानंतर ना मी काय केलं, परत हे दुसरं जे सिक्वेन्स आहे ते सिक्वेन्स इथं घेतलं. थोडंसं अंतर, सुरुवातीला अंतर ठेवून करायचं. जेव्हा आपण शिकतो तेव्हा ह्याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवूनच करायचं. परत सेम इथं सिक्वेन्स घेतला, परत त्याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवून सुई आत घातली, परत अशी राऊंड फिरवून ही वरती घेतली. बघा, हे अशा प्रकारे आलं पाहिजे. सिक्वेन्स कसं भरायचं हे पण मी तुम्हाला नंतर सांगेन. सिक्वेन्स घेतला, ठेवताना थोडंसं लांब डिस्टन्स ठेवून घ्यायचा. सेम प्रोसेस ह्या सिक्वेन्सचा यूज करून तुम्ही फ्लॉवर्स बनवू शकता, किंवा जर तुम्ही पिकॉकचं वगैरे डिझाईन काढलं तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा ह्या सिक्वेन्सचा यूज करून त्याला भरू शकता. म्हणजे ती जी डिझाईन आहे ते सिक्वेन्सनं तुम्ही कवर करू शकता. तर आधी सुरुवातीला तुम्हाला एकदम जमणार नाही, त्यासाठी आपण एक एक सिक्वेन्स इथं तुम्हाला ही पहिली लाईन दाखवते. त्याच्यामध्ये आपण 3 स्टेप बघणार आहोत. ही जी आहे ही पहिली सिक्वेन्सची स्टेप आहे. ही सोपी आहे. फक्त सिक्वेन्स ओढायचा, त्याच्यात समोर आधीचा आपण जिथं सिक्वेन्स जोडला त्याच्यात थोडंसं पुढे ठेवायचा, दोन्हींमध्ये डिस्टन्स ठेवायचा आणि सुई राऊंड फिरवायची. आपण जेव्हा हे नीडल्स खाली घालतो आणि त्याच्यामध्ये जो धागा आपण अडकवतो तो असा वर. सेम प्रोसेस. सिक्वेन्स घेतला तर हे अशा प्रकारे ही लाईन आपण कंप्लीट केलेली आहे. तुम्ही ही अशाच प्रकारे सुरुवातीला जेव्हा सिक्वेन्सचं वर्क करता तेव्हा त्याच्यामध्ये ह्या 2 सिक्वेन्समध्ये डिस्टन्स ठेवून कंप्लीट करा आणि प्रॅक्टिस करा. लगेच तुम्हाला ते एकदम येणार नाही. ठीक आहे. आता इथं आपण याला एंड नॉट देऊयात.
हे आपलं झालं फर्स्ट स्टेप. सिक्वेन्सची ही पहिली स्टेप झाली. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बेसिक शिकता तेव्हा असा त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवून ही पहिली स्टेप करून घ्यायची. ठीक आहे. आता आपण इथं बघणार आहोत दुसरी स्टेप. त्याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये तुम्हाला हे असं ओढून न घेता हा जो सिक्वेन्स आहे हा एक एक याच्यामध्ये भरून घ्यायचा. ठीक आहे. हा मी आता असा भरून घेतलेला. त्यानंतर हा जो थ्रेड याच्यामध्ये हा असा सोडायचा. मग हा धागा खेचून घ्यायचा, सुई खाली घालायची आणि राऊंड फिरवून काढून घ्यायची. ठीक आहे. परत सेम प्रोसेस. सिक्वेन्स या निडलमध्ये भरायचा, एक एकच घ्यायचा. परत आता काय करायचं, हा सिक्वेन्स जो आहे तो आधीच्या सिक्वेन्सच्या थोडासा वरती आला पाहिजे. बघा दिसतंय, हा असा वरती आला पाहिजे. ही दुसरी स्टेप सिक्वेन्सची. परत सेम प्रोसेस. सिक्वेन्स घेतला, एक एकच घ्यायचा, जास्त गडबड नाही करायची. ओढून घ्यायचा, खालून धागा खेचून घ्यायचा, तेव्हा तो सिक्वेन्स आपोआप पहिला सिक्वेन्सवरती येतो. धागा खालून वरती काढून घ्यायचा. ही आता सेम प्रोसेस करून मी ही पण लाईन अशी कंप्लीट करून घेणार आहे. ठीक आहे. सगळ्यांनी वर्क व्यवस्थित करा, घरी प्रॅक्टिस करत जा. आपण रोज एक एक पॉईंट कंप्लीट करून घेतो, त्यामुळं गडबड होत नाही ना, हेही मला सांगा. जर का जास्त गडबड होत असेल तर आपण अजून हळूहळू घेऊया. ठीक आहे. प्रत्येक नवीन आपण जे रोज आपण वेगवेगळे शिकतोय, तर त्याची पण तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिस करा. आणि जे आधी झालं आहे त्याची पण तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही विसरणार नाही. कारण जेव्हा तुम्ही वर्क करायला घेता तेव्हा तुमचं कन्फ्युजन होतं की आपण ह्या इथं कोणतं वर्क यूज केलं पाहिजे. ठीक आहे. तसंच आपल्या चॅनलवरती जर का काही नवीन ताई असतील आणि आपला हा व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ह्याच्या नंतरचे सगळे व्हिडिओज जे आहेत सगळे डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल आणि घर बसता तुम्ही हे आरी वर्क शिकू शकता. साहित्याबद्दल काही प्रॉब्लेम असेल, काही तुमचे डाऊट क्लिअर झाले नसतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर हीच अशा प्रकारे जशी आपण पहिली लाईन कंप्लीट केली अशीच ही आपण दुसरी लाईन पण कंप्लीट करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एकावर एक सिक्वेन्स ठेवता तेव्हा ते एकाच ह्याच्यामध्ये आले पाहिजेत. एका बाजूला जास्त एका बाजूला कमी असं नाही चालणार. त्यावेळेस तुमचं फिनिशिंग एकदम छान दिसेल, म्हणजे तुम्ही कुठलीही डिझाईन केली तरी ती दिसायला सुंदर दिसेल. ह्याच्यामध्ये तुम्ही जर का मोर वगैरे केलात, एलिफंट केलात किंवा तुम्ही अजून कुठलं देवीचं वगैरे वर्क बनवून ज्यावेळेस तुम्ही गळ्यातलं वगैरे बनवता तेव्हा ह्याचा वापर तुम्ही करू शकता. तेव्हा तुम्हाला नक्कीच ह्याचा छान असा उपयोग होईल. त्यामुळं इझी आहे, प्रॅक्टिस करत राहा, थोडंसं होऊन जातं. आता बघा हे बघा तुम्ही, हा सिक्वेन्स ह्याच्यावर आला, त्याच्यानंतर ह्या दोन्हींमध्ये जो डिस्टन्स आहे एवढंच प्रत्येक ठिकाणी पाहिजे, कमी जास्त नको आहे आपल्याला. तेव्हा तुमचं प्रॉपर फिनिशिंग येतं. ठीक आहे. आता हे आपण इथं कंप्लीट झालेलं आहे आपलं हे. आता इथं आपण याला एंड नॉट देणार आहोत. ठीक आहे. एंड नॉट तुम्हाला सांगितलेलं आहे, जेव्हा आपण हा थ्रेड घेतो तेव्हा त्याच्यामधून सुई घालून परत खालून ओढून घ्यायची आणि जे आधीची आहे त्याला पकडून अशी खालून धागा ओढून घ्यायचा, म्हणजे हे पॅक होतं. तर कसं तुम्हाला ही झाली आपली सिक्वेन्सची दुसरी पद्धत. ही पहिली पद्धत, ही दुसरी पद्धत. आता आपण तिसरी पद्धत बघणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण थोडे शुगर बीट्स पण ॲड करणार आहोत. तर ते कसे करायचे हे आपण बघूयात. तर आधी पहिली स्टेप परत करणार, इथून थ्रेडवरती काढून घेणार. ठीक आहे. मग आधी सिक्वेन्स जसा की मगाशी मी तुम्हाला दाखवला, एक सिक्वेन्स याच्यामध्ये भरून घेतला हा. ठीक आहे. आधी सिक्वेन्स
घेतला, ठीक आहे. मग आता काय करणार, परत एक शुगर बीड घेणार, त्याच्यावरती हा शुगर बीड सोडणार आणि मग धागा खाली घालून असं वरती घ्यायचं. आता हीच प्रोसेस आपण पूर्ण कंप्लीट करणार. सिक्वेन्स, शुगर बीड, जर हे असेल, जर याचं टोक पुढचं थोडंसं मोठं असतं या निडलचं. आता मी इथंच ह्याची जरीच्या थ्रेडची निडल यूज केली, त्याच्यामुळे शुगर बीट जायला थोडासा प्रॉब्लेम येतो. पण हे आपल्याला शिकण्यासाठी, प्रॅक्टिससाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे. किंवा जर का आपण दुसऱ्या थ्रेडने केलं तर ते धागे तुटले तर तुम्हाला त्यासारखे प्रॉब्लेम येणार. हा जरीचा थ्रेड तुटत नाही म्हणून मी तुम्हाला याच्यामधून शिकवते आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सिक्वेन्स आणि शुगर बीट्स वापरून तुम्ही आपल्या जे ब्लाऊजचे बॉर्डर असते त्याला पण तुम्ही छान अशा बॉर्डर तयार करू शकता, ठीक आहे. तर जशा मी आधीच्या 2 लाईन्स कंप्लीट करून घेतल्या सिक्वेन्सनं आणि यानं, तशाच आता ह्या दोन्हीसुद्धा करून घेणार आहे. तर मी काय करणार, इथं डायरेक्ट मी आधी शुगर बीड्स घेणार, मग सिक्वेन्स घेणार आणि हे दोन्ही एकदम तुम्ही प्रॅक्टिस घरी करा. आणि जेव्हा तुमचे 1-2 लाईन कंप्लीट होतात तेव्हा मग तुम्ही आपली नॉर्मल तुमची जी निडल असते आपली वर्कची, त्या निडलने आणि कॉटनच्या थ्रेडने तुम्ही हे वर्क कंप्लीट करू शकता, ठीक आहे. तर आता मी हे जे तिसरी लाईन आहे ही मी कंप्लीट करून घेते. आपले व्हिडिओज आवडत असतील तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअरिंग करत चला. व्हिडिओला अजिबात कोण लाईक करत नाही, खूप कमी प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो. तुम्हाला खरंच माझे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया लाईक तेवढं आपल्या व्हिडिओला करत चला. अजून तुम्हाला याच्यामध्ये काय काय शिकायला आवडेल हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये क्लिअरिटी वगैरे व्यवस्थित आहे की नाही हे सांगा. आवाज तुम्हाला येतोय की नाही. हे बघा, हे दिसते. ही तुम्ही नॉर्मली तुम्हाला जर का ही पण तुम्ही बॉर्डरला यूज करू शकता, ही बॉर्डरला यूज करू शकता, किंवा तुम्ही जर पिकॉक जे वगैरे थ्रेड करत असाल, फ्लॉवर जर लोटस वगैरे बनवतात त्याच्यामध्ये तुम्ही जर का गोल्डन यूज करणार असाल तर तुम्ही गोल्डनला यूज करू शकता. बाकीचे पण खूप असे डिझाईन असतात, तुम्ही एक हळूहळू शिकला की तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर हे बॉर्डरला वगैरे हे सगळे तुम्ही यूज करू शकता. तर सिक्वेन्सचा आपण अशा प्रकारे उपयोग करू शकतो. आता मी ही जी लाईन आहे ही मी कंप्लीट करून घेते. तर अशा प्रकारे ही आपली लाईन कंप्लीट झालेली आहे. इथं आपण आता हा एंड नॉट देणार आहोत, ठीक आहे. तर आपण आता सिक्वेन्सच्या ह्या 3 लाईन बघितलेल्या आहेत. ही पहिली तुम्हाला सांगितली डिस्टन्स ठेवून करायची, ही दुसरी जी सांगितली त्याच्यामध्ये एकमेकांवरती थोडंसं निडलमध्ये भरून करायची, आणि ह्याच्यामध्ये आपण शुगर बीड्स आणि सिक्वेन्सचा यूज केलेला आहे. तर आज आपण सिक्वेन्समध्ये ह्या 3 प्रकारचे सिक्वेन्सचे 3 प्रकार बघितलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.